मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी. तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लहानपणीच्या तुमच्या आठवणी ज्या आहेत ना प्रजासत्ताक दिनाच्या शाळेतल्या, तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या दिवसाचं काय रुटीन असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आपल्या ब्लॉगला जे आहे ते सुरुवात करते. 26 जानेवारी स्पेशल दादा जो आहे तो अलिबागला फिरायला गेलेला आहे. आणि माझी जरा तब्येत पण बरी नाही, सर्दी वगैरे झालेली आहे. तर तरी पण मी जो आहे ना व्हिडिओ कंटिन्यू करते. दादाचा उपवास होता, त्याच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली होती आणि दही आणलं होतं. तर दोघांनी मस्त सकाळचा नाश्ता केला, दही आणि साबुदाणा खिचडी खाल्ली. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मटार आणि शिमलाची मिक्स भाजी बनवली, रस्सावाली भाजी बनवली आहे. तर भाजी बनत आहे तोपर्यंत मी लगेच कणिकही मळून घेतली, कारण की दादाला लवकर निघायचं होतं जेवण वगैरे करून. तर कणिक मळली आणि लगेच टम्मा अशा चपात्या ज्या आहेत ना आपल्या बनवून घेतल्या. चपात्या बनवून झाल्या की दादाला येऊपर्यंत वेळ होता, तर म्हटलं चला शाही तुकडा बनवूया. झटपट असा शाही तुकडाही बनवला, म्हटलं उपवास सोडायला. आणि शाही तुकडा लगेच दादाला जे आहे ना टेस्ट करायला पण दिला. आणि त्याच्यासोबत स्वीटमध्ये बनवलं होतं शाही तुकडा. तर याची फुल रेसिपी जी आहे ना ते आपल्या रेसिपी चॅनलला अपलोड केलेलं आहे. याची टेस्ट जी आहे ना 10 आउट ऑफ 10 याला मी काउंटर करेन. खूप टेस्टी झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतं आणि खूप लवकर झटपट तयार होणार आहे. आणि खूप कमी खर्चामध्ये स्वीट तुम्ही हे बनवू शकता. तर मी आता हे आहे ना ते एन्जॉय करते. शाही तुकडा खाल्ला, जेवण वगैरे झालं आणि मग दादाला जायचं होतं, अलिबागसाठी निघायचं होतं. आणि सर्दी दोघांना पण जरा जाणवत होती, तर मस्त मसाला दूध बनवलं होतं हळदीचं. दादाला गडबड होती म्हणून तो लगेच दूध मागत होता. मला यात लवकर दूध द्या ना.